नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्रियांका चौगले आपल्या सर्वांचं स्वागत करते MPSC करंट अफेअर्स या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, आजच्या सेशनमध्ये आपण 25 मार्च 2026 रिलेटेड जेवढ्या काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत, त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपल्याला व्हिडिओ अपलोड होतोय तेव्हा तुम्ही तो पाहू शकाल. तर आजच्या सेशनमधला आपला पहिला क्वेश्चन काय पाहूयात. 2026 मध्ये कावेह मदानी यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब. स्टॉकहोम वॉटर पुरस्कार. तर बघा, इराणी शास्त्रज्ञ आहेत कावेह मदानी यांना 2026चा स्टॉकहोम जल पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार जलक्षेत्रातील नोबेल पारितोषिक मानला जातो. आता कावेह मदानी हे हा पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण, म्हणजे वयवर्ष 44 आहे त्यांचं, तर सर्वात तरुण व्यक्ती ठरलेले आहेत. त्यामुळे यांचं नाव काय आहे? इम्पॉर्टंट आहे. आता बघा, हा पुरस्कार मिळवणारे ते संयुक्त राष्ट्रांचे पहिले अधिकारी देखील आहेत. पुरस्काराची घोषणा नुकतीच पॅरिसमधील युनेस्कोच्या हेडक्वार्टरमध्ये करण्यात आलेली आहे. आता जल दिवाळखोरी म्हणजेच वॉटर बँकरप्सी ही संकल्पना कावेह मदानी यांनी मांडलेली आहे. आता ही जल दिवाळखोरी म्हणजे काय आहे? ही एक गंभीर परिस्थिती आहे जिथे एखाद्या भागातील पाण्याचा वापर निसर्गाच्या पाणी पुन्हा भरण्याच्या क्षमतेपेक्षा खूप जास्त प्रमाणात होतो. याला जल दिवाळखोरी किंवा वॉटर बँकरप्सी असं म्हटलं जातं. आता या पुरस्काराबद्दल बोलायचं झालं तर स्टॉकहोम वॉटर पुरस्कार याची स्थापना 1991ला झालेली आहे. कोण सादर करतं? स्वीडनद्वारे स्वीडनचे राजांद्वारे हा सादर करण्यात येतो. आणि याचा उद्देश काय आहे? जलसंवर्धन, व्यवस्थापन आणि संशोधनातील उत्कृष्ट योगदानासाठी हा प्रोव्हाइड केला जातो. 2025 मध्ये प्राध्यापक गुंटर ब्लोशल जे ऑस्ट्रियाचे आहेत यांना हा प्रदान करण्यात आलेला होता. आता हा पुरस्कार भारतीय विजेत्यांना कोणाकोणाला मिळालेला आहे ते देखील पाहूयात. भारतीय विजेते कोण आहेत? आता माधव आत्माराम चितळे यांना 1993ला हा देण्यात आलेला होता. आसित के बिस्वास 2006ला त्यांना हा देण्यात आलेला आहे. बिंदेश्वर पाठक 2009. विज्ञान आणि पर्यावरण केंद्र ही एक संस्था आहे जिला 2005 मध्ये हा देण्यात आलेला आहे. तर 2015 मध्ये राजेंद्र सिंह यांना हा देऊन गौरवण्यात आलेलं आहे. तर आणखीन कोणते महत्त्वाचे पुरस्कार आहेत ज्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात ते एकदा गो थ्रू करूया. बघा, वर्ल्ड वॉटर फोरम 2024 10वा होता, हे बाली इंडोनेशियाला मिळालेला आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड वॉटर फोरम 2027चा सौदी अरेबियाला मिळालेला आहे. पंतप्रधान मोदींनी जलसंधारण जनसहभाग मोहीम सुरू केलेली होती सुरतमधून. त्याच्यानंतर जलजीवन मिशनमध्ये सौर ऊर्जेच्या नाविन्यपूर्ण वापरासाठी उत्तर प्रदेश सरकारला पंतप्रधानांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं आहे. आता बघा, भारताचे पहिले पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळ भित्ती कोठे बांधली जाईल असा जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला, हे पाण्याशी रिलेटेड आपण पाहतोय, तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? महाराष्ट्र. पाण्याखालील संग्रहालय तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक्सजवळ INS गुलदार बुडवली जाईल. ठीक आहे. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत अवॉर्डशी रिलेटेड किंवा पाण्याशी रिलेटेड, ते देखील तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि 2025-26चा अवॉर्डमधला डिटेल व्हिडिओ जो आहे तो आपण बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्यामधले बरेचसे क्वेश्चन आता झालेल्या पोलीस भरतीला विचारले गेलेले आहेत, तर तो तुम्ही मिस केला असेल तर तो देखील एकदा पाहून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या मंत्रालयाने फेअर से फुर्सत योजना सुरू केलेली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क. नागरी विमान वाहतूक मंत्रालय. तर बघा, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने अलीकडेच फेअर से फुर्सत ही योजना सुरू केलेली आहे. आता याचा उद्देश काय आहे? प्रादेशिक हवाई प्रवास स्वस्त आणि अधिक सुकर करणे ही त्याचा उद्देश आहे. आता केंद्रीय मंत्री राममोहन नायडू आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मध्य प्रदेशातील रेवा येथून या योजनेला हिरवा झेंडा दाखवलेला आहे. आता या योजनेअंतर्गत पहिली विमान रेवा आणि रायपूर दरम्यान उड्डाण केलेलं आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे? उडान योजना.
उडानचा फुल फॉर्म काय आहे? उडे देश का आम नागरिक. आता ही योजना नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने 2016 सुरू केलेली होती. ह्याचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? लहान शहरांना म्हणजे Tier 2 Tier 3 सिटीज आहेत त्यांना हवाई वाहतुकीच्या जाळ्याशी जोडणं हे त्याचं मुख्य उद्दिष्ट होतं. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. कमांडर ऑफ द लीजन ऑफ ऑनर या पदवीनं सन्मानित होणारे पहिले भारतीय राजदूत कोण आहेत असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? जावेद अशरफ. बघा, जावेद अशरफ हे फ्रान्सच्या प्रतिष्ठित लीजन ऑफ ऑनरना कमांडर दर्जा तिसरा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले भारतीय राजदूत बनलेले आहेत. त्यामुळे यांचं नाव काय आहे? इम्पॉर्टंट आहे. भारत आणि फ्रान्स संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, टाटा ग्रुपचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांना कोणता सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर. आता बघा, टाटा समूहाचे जे अध्यक्ष आहेत एन चंद्रशेखरन यांना नुकतेच राजा चार्ल्स तिसरे यांच्या हस्ते नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट अवॉर्ड ऑफ द ब्रिटिश एम्पायर या मानद पदवीने सन्मानित करण्यात आलेला आहे. आता UK आणि भारत यांच्यामधला जो व्यापारी संबंध आहे तो दृढ करण्यासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल एन चंद्रशेखरन यांना हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. KB हा एक उच्च ब्रिटिश सन्मान आहे जो जागतिक स्तरावरती उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जातोय. तर असेच आणखीन महत्त्वाचे पुरस्कार कोणते आहेत पाहूयात. बघा, सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकॅरियोस III हा कोणाला मिळालेला आहे? पंतप्रधान मोदींना. जागतिक अन्न पुरस्कार 2025 हा मारी एंजेला हंगेरी यांना मिळालेला आहे. हे ब्राझीलचे आहेत. आणि दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कुणाला मिळालेला आहे? कुमार मंगलम बिर्ला यांना. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या नवीन अध्यक्षपदाची कोणाची नियुक्ती केली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? साध्वी निरंजन ज्योती. तर बघा, साध्वी निरंजन ज्योती यांची राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या नव्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग जर बोलायचं झालं तर ही एक भारतातील घटनात्मक संस्था आहे जी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या हक्कांचं संरक्षण करते आणि त्यांच्या कल्याणाला प्रोत्साहन देते, जिची स्थापना 1993 झालेली आहे. एक वैधानिक संस्था म्हणून हिची स्थापना झालेली होती. नंतर 2018 102व्या घटना दुरुस्तीनुसार या संस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. भारतीय संविधानाच्या कलम 338B मध्ये याचा उल्लेख देखील आहे आणि यामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि इतर 3 सदस्यांचा समावेश असतो. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणता देश ISA म्हणजेच इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा 118वा सदस्य देश बनलेला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? रोमानिया. रोमानिया हा ISAचा 118वा सदस्य देश बनलेला आहे. ISA इंटरनॅशनल सोलार अलायन्स जिची स्थापना 2015 झालेली आहे आणि भारत आणि फ्रान्स यांनी मिळून ह्याची स्थापना केलेली आहे. मुख्यालय गुरुग्राम हरियाणामध्ये आहे आणि महासंचालक कोण आहेत? आशिष खन्ना. आता ISAचे उद्दिष्ट काय आहेत? परवडणारी आणि स्वच्छ सौर ऊर्जा प्रदान करणं, त्याच्यानंतर हवामान बदलाचा सामना करणं आणि विकसनशील देशांमध्ये ऊर्जेची उपलब्धता वाढवणं हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहेत. तर आजचा आपला लेक्चर इथे संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चरशी रिलेटेड किंवा अदर दॅन दॅट तुम्हाला करंट अफेअर्सशी रिलेटेड कुठल्याही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.